Good morning student. In today's lecture we learn about the theory of needs. There are various theories of needs given to us. So the first one is Maslow's theory of motivation or the need hierarchy theory that we learn in today's lecture. So we start with first introduction of Maslow's theory of motivation or the need hierarchy theory. So it was in 1943 that psychologist Mr. Abraham H. Maslow suggests his theory of human motivation. His theory is one of the most popular and excitedly cited theory of the motivation. Maslow's theory is based on the hierarchy of human need. In other words, the need hierarchy theory was formulated by the Maslows. According to him, the human behavior is related to the need. Need can be defined as the conditions requiring supply or the relief or lack of anything requisite, desires or useful. Human behavior is adjusted as per the nature of need to be satisfied. In his theory, Maslow identified few types or set of human needs arranged in the hierarchy of their importance and priorities. He concluded that when one set of needs is satisfied, it causes the motivating factor. Thereafter, the next set of the need is in a hierarchy order take its position. These needs is the need in the hierarchy can be compared to the pyramid. At the lowest level, there will be the first set of needs, for example, basic needs, and are universal in character. This will be the followed by the other set of needs. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला नीड थेरी ऑफ नीड्स दिली आहे म्हणजेच मॅस्लोज थेरी ऑफ मोटिवेशन ऑर द नीड हायरार्ची थेरी. तर ही जी थेरी आहे ते 1943मध्ये त्या ठिकाणी मिस्टर अब्राहम एच मॅस्लोज जे सायकोलॉजिस्ट होते त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप केलेली दिसून येते की त्यांनी त्या ठिकाणी सजेस्ट केलेली आहे. तर मॅस्लोज यांची जी काय थिअरी जी आहे ती पूर्ण आपल्याला ह्युमन नीडची जी काय हायरार्ची असेल किंवा ह्युमन नीड्स आहेत त्याच्या बेसवरती त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्यामुळेच त्याला नीड हायरार्ची थिअरी ऑफ मॅस्लोज असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर मॅस्लोज यांनी असं सांगितलं की ह्युमन बिहेवियर जे आहे हे पूर्णपणे ह्युमन नीड्सची रिलेटेड आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजेच मानवाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजेनुसार बिहेवियर जे आहे ते मनुष्याचं ह्युमन बिहेवियर त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेलं दिसून येतं. तर नीड्स म्हणजेच नेमकं काय, तर एखादी गोष्टीची त्या ठिकाणी आपल्याला गरज असणे, एखादा गुड्स असेल किंवा एखादी सर्व्हिस जी आहे त्याची आपल्याला गरज असणे किंवा एखादी डिझायर असेल किंवा एखादा रिक्विसिट्स असेल हे त्याची कमतरता त्या ठिकाणी आपल्याला असणं त्यालाच त्या ठिकाणी आपण नीड असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याकडे लागणारी जी काही गोष्ट आहे त्याची कमतरता असणं, त्या गोष्टीची आपल्याला गरज असणं त्यालाच त्या ठिकाणी नीड असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की ह्युमन नीड्स जे आहेत त्यानुसार ह्युमन बिहेवियर जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेलं दिसून येतं. म्हणजेच कोणत्या नीड आपण कधी सॅटिस्फाईड केल्या पाहिजेत किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी सॅटिस्फाईड केल्या पाहिजेत त्यानुसार ह्युमन बिहेवियर जे आहे ते आपल्याला डेव्हलप झालेलं दिसून येतं. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की थोडक्यात आपल्या जे काही नीड सॅटिस्फॅक्शन असेल त्याच्यानुसार ह्युमन बिहेवियर जे आपल्याला जे आहे ते ॲडजस्ट झालेलं किंवा त्यानुसार आपल्याला ह्युमन बिहेवियर हे डेव्हलप झालेलं दिसून येतं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगितलं की मॅस्लोज जे आहेत मॅस्लोज नीड हायरार्ची थेरी जी आहे याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ह्युमन नीड जे आहे त्याचं 5 टाईपमध्ये किंवा 5 सेटमध्ये ठिकाणी क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग हे क्लासिफिकेशन जे आहे ते नीड्सची प्रायोरिटी असेल किंवा जी काही नीड्स असेल त्याची इम्पॉर्टन्स असतील याच्यानुसार ठिकाणी आपल्याला हायरार्की जी आहे ती अरेंज केलेली आहे. म्हणजेच कोणत्या नीड अगदी गरजेच्या आहेत, प्रायमरी नीड्स कोणत्या आहेत, सेकंडरी नीड्स कोणत्या आहेत याच्यानुसार त्या ठिकाणी मॅस्लोज थेरीच्या माध्यमातून ह्युमन नीड्सचे जे काय हायरार्ची आहे ती त्या ठिकाणी आपल्याला तयार केलेली दिसून येते. आणि ही जी हायरार्ची आहे ही पिरॅमिडच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे पिरॅमिड हा बेसपासून टॉपपर्यंत अगदी कमी कमी होत जातो त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या नीड ज्या आहेत त्या अगदी बेसिक नीड ज्या असतात त्या जास्त असतात आणि टॉप नीड ज्या आहेत त्या अगदी कमी असलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने तो पिरॅमिड जो आहे त्याची हायरार्ची जी आहे आपल्या पिरॅमिडच्या माध्यमातून आपली ह्युमन नीडची हायरार्ची ही डेव्हलप केलेली दिसून येते. मग पिरॅमिडचे जे काही बेस असेल किंवा लोअर लेवल जे आहे त्यामध्ये आपला फर्स्ट सेट ऑफ नीड जो आहे म्हणजेच बेसिक नीड्स असतील आपल्या ज्या काही प्रायमरी नीड्स असतील त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सेकंडला सेकंडरी नीड्स दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने तो नीडची हायरार्ची जी आहे ही पिरॅमिडच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की ही थेरी जी आहे ही डेव्हलप करत असताना मॅस्लोज यांनी काही अझम्पशन्स त्या ठिकाणी घेतलेली आहेत. म्हणजेच त्या काही अझम्पशन्स घेऊन त्या अझम्पशनच्या बेसवरतीच त्या ठिकाणी ती नीड हायरार्ची थेरी जी आहे ही डेव्हलप केलेली आहे. मग ही अझम्पशन्स कोणकोणती आहेत ती फर्स्ट आपण पाहणार आहोत. So the first is man is a wanting being. His wants are growing continuously even when some are satisfied. Human needs
are of varied and diversified nature, they can be arranged in the hierarchy of importance, progressing from the lower to the higher order of need. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला अजम्पशन्स दिले ते म्हणजेच मेन इज वॉन्टिंग बिंग, म्हणजेच आपल्या लक्षात येईल की मनुष्याच्या जे काही गरजा असतील किंवा मनुष्याचे जे काही नीड्स असतील त्या कंटिन्युअसली आपल्याला वाढत गेलेल्या दिसून येतात. म्हणजेच एक नीड सॅटिस्फाईड झाल्याच्या नंतर सेकंड नीड जी आहे ही जनरेट झालेली आपल्याला दिसून येते. हे अजम्पशन्स या ठिकाणी आपल्याला हायरार्ची थेअरी जी आहे ही डेव्हलप करताना मॅस्लो यांनी यूज केलेलं आपल्याला दिसून येतं. मग ह्या ज्या काही नीड्स ज्या आहेत, वेगवेगळ्या नीड्स असतील किंवा डायव्हर्सिफाईड नेचरच्या ज्या काही नीड्स असतील त्या नेचरनुसार त्या ठिकाणी लोअर टू हायर अशा पद्धतीने नीड ज्या आहेत त्याची हायरार्ची आपल्याला डेव्हलप केलेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की फर्स्ट अजम्पशन असं घेतलं आहे की मनुष्याच्या जे काही नीड्स असतील त्या कंटिन्युअसली आपल्याला जनरेट झालेल्या दिसून येतात. एक नीड सॅटिस्फाईड झाल्याच्यानंतर सेकंड नीड ही जनरेट झालेली दिसून येते. हे फर्स्ट अजम्पशन त्या ठिकाणी घेतलेलं आहे. Next is need have a definite hierarchy of importance. As soon as need on the lower level are fulfilled, thus on the next level will emerge and demand satisfaction. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला अजम्पशन्स दिले की मनुष्याच्या काही नीड्स असतील त्याचं जे काही इम्पॉर्टन्स आहे त्याला नेहमी हायरार्की त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच काही नीड्स ज्या आहेत त्याला अगदी त्या ठिकाणी महत्त्वाच्या नीड्स असलेल्या दिसून येतात. प्रायमरी नीड्स त्या ठिकाणी अगदी खूप महत्त्वाच्या असलेल्या दिसून येतात. त्याच्यानंतर काही नीड जे आहेत ते आपण थोड्या वेळाने किंवा त्याची जे काही इम्पॉर्टन्स आहे ते फर्स्ट नीडपेक्षा आपल्याला कमी असलेले दिसून येतात. अशा पद्धतीने प्रत्येक नीडची जी काही इम्पॉर्टन्स आहेत त्याची हायरार्की जी आहे किंवा त्याचा इम्पॉर्टन्स जो आहे तो कमी जास्त त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. आणि त्याच्या बेसवरतीच त्या ठिकाणी हायरार्की जी आहे ह्युमन नीड्सची जी काय हायरार्की जी आहे ती मॅस्लो यांनी ठिकाणी डेव्हलप केलेली दिसून येते. म्हणजेच नेक्स्ट या ठिकाणी अजम्पशन्स दिले की मनुष्याच्या काय नीड्स आहेत त्याची इम्पॉर्टन्स जे आहे ते प्रत्येक नीडची इम्पॉर्टन्स हे ठिकाणी वेगवेगळे असलेले आपल्याला दिसून येतात किंवा त्याचा जो काही टाईम पिरियड असेल फुलफिल करण्याचा तो टाईम पिरियड जो आहे तो अगदी कमी जास्त ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. हे अजम्पशन्स त्या ठिकाणी घेतलेलं आहे. विच इज अ सॅटिस्फाईड नीड डज नॉट ॲक्ट ॲज अ मोटिवेटर. तर त्या ठिकाणी थर्ड अजम्पशन घेतलं की आपल्या जे काही सॅटिस्फाईड झालेले नीड्स असतील त्या कधीही त्या ठिकाणी आपल्याला मोटिवेटरमधून ॲक्ट करताना दिसून येत नाही. म्हणजेच आपल्या नीड जी एकदा का फुलफिल झाली, एखादी नीड फुलफिल झाल्याच्यानंतर ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला कधीही त्या नीड्सच्या माध्यमातून मोटिवेट केलेलं दिसून येत नाही. तर नेक्स्ट नीड जी आहे ती जनरेट झाल्यामुळे त्या ठिकाणी ती जी गोष्ट आहे ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला मोटिवेट झालेलं दिसून येतं. म्हणजेच सॅटिस्फाईड नीडच्या माध्यमातून कधीही मनुष्य हा किंवा मानव जो आहे तो मोटिवेट होत नसतो. तर अनसॅटिस्फाईड नीडच्या माध्यमातून ह्युमन बिईंग जो आहे तो ठिकाणी आपल्याला मोटिवेट होताना दिसून येतो. अशा पद्धतीचं अजम्पशन्स त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट इज ॲज वन नीड इज सॅटिस्फाईड अनदर रिप्लेस इट. म्हणजेच नेक्स्ट या ठिकाणी अजम्पशन्स दिले की एक नीड जी आहे ती फुलफिल झाल्याच्या नंतर किंवा ती सॅटिस्फाईड झाल्याच्या नंतर दुसरी नीड जी आहे ती ठिकाणी आपल्याला रिप्लेस झालेली किंवा निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच एक नीड फुलफिल झाल्याच्या नंतर सेकंड नीड जी आहे ही जनरेट झालेली किंवा त्या ठिकाणी रिप्लेस झालेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीची 4 अजम्पशन्स घेऊन त्या ठिकाणी मॅस्लो यांनी नीड हायरार्ची थेअरी जी आहे किंवा मॅस्लोज थेअरी ऑफ मोटिवेशन जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप केलेली दिसून येते. द बेसिक ह्युमन नीड ॲज आयडेंटिफाईड बाय द मॅस्लोज इन द असेंडिंग ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स ॲज आर एक्सप्लेन बिलोज. म्हणजेच त्या ठिकाणी बेसिक ह्युमन नीड ज्या आहेत त्या मॅस्लो यांनी त्याच्या इम्पॉर्टन्सनुसार त्या ठिकाणी असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला आयडेंटिफाय केलेल्या दिसून येतात. मग त्या असेंडिंग ऑर्डर त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. मग ती ऑर्डर कशा पद्धतीने आहे ती या ठिकाणी आपल्याला दिलेली ती आपण आता पुढे पाहणार आहोत. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की मॅस्लो यांनी जे काही वेगळ्या प्रकारचे ह्युमन नीड आयडेंटिफाय केलेले आहेत त्याच्या इम्पॉर्टन्सनुसार त्या ठिकाणी हायरार्ची ही डेव्हलप केलेली आहे. मग ही असेंडिंग ऑर्डरमध्ये जी काय हायरार्ची आहे ही या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ती आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज फिजिओलॉजिकल नीड्स. फिजिओलॉजिकल नीड्स आर द बेसिक नीड्स फॉर सस्टेनिंग द ह्युमन लाईफ. These needs include the food, shelter, clothing, rest, air, water, sleep, and sexual satisfaction. These basic human needs are also called the biological needs, lie at the lowest level in the hierarchy of need, as they have a priority over the all other needs. These are basic or the primary needs of human life. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला लेवल दिली आहे किंवा फर्स्ट ग्रुप दिला आहे तो म्हणजेच फिजिओलॉजिकल नीड्स. तर फिजिओलॉजिकल नीड्स म्हणजेच कोणत्या, तर एखाद्या ह्युमन बिईंगला सेकंडली सस्टेन राहण्यासाठी अगदी बेसिक ज्या काही नीड्स असतील त्याला सेकंडली आपण फिजिओलॉजिकल नीड्स असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये फूड असेल, त्याचबरोबर शेल्टर असेल, क्लोथिंग असेल, म्हणजेच अन्न, पाणी, निवारा, आराम, रेस्ट, एअर, वॉटर, स्लीप
याच्यासारख्या झोप याच्यासारख्या ज्या काही गोष्टी असतील म्हणजेच अगदी बेसिक नीड्स एखाद्या मनुष्याला आपल्याला सस्टेन राहण्यासाठी या पृथ्वी तलावरती किंवा या इन्व्हायरमेंटमध्ये सस्टेन राहण्यासाठी ज्या काय अगदी बेसिक नीड्स ज्या आहेत किंवा बेसिक ज्या काही गरजा आहेत त्याला सगळे आपण फिजिओलॉजिकल नीड असं म्हटलं जातं. मग या नीड्सलाच त्या ठिकाणी आपण बायोलॉजिकल नीड असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच फिजिओलॉजिकल नीडला बायोलॉजिकल नीड्स किंवा प्रायमरी नीड्स किंवा सेकंडरी नीड्स असं देखील म्हटलं जातं. मग ह्या ज्या काही नीड्स आहेत त्या आपल्या हायरार्की थेअरीमध्ये किंवा आपल्या जो काही पिरॅमिड आहे त्याच्या अगदी बेसला किंवा फर्स्ट लेवलला ठिकाणी आपल्याला असलेल्या किंवा लोवेस्ट लेवलला ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात. कारण या ज्या काही नीड्स आहेत त्या इतर नीडपेक्षा अगदी फर्स्ट किंवा प्रायोरिटी यांना आपल्याला दिलेली दिसून येते. म्हणजेच इतर नीडपेक्षा या ज्या काही नीड्स असतील त्या अगदी बेसिक किंवा अगदी इम्पॉर्टन्स किंवा फर्स्ट त्या ठिकाणी आपल्याला फुलफिल करणं गरजेचं असलेलं दिसून येतं. Physiological needs cannot be postponed for long unless and until these basic physiological needs are satisfied to the requisite extent. Other needs do not motivate the person or an employee. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आपल्या जे काही फिजिओलॉजिकल नीड्स असतील म्हणजेच त्या ठिकाणी फूड असेल, शेल्टर असेल, क्लोथिंग असेल, रेस्ट असेल, एअर असेल, वॉटर असेल याच्यासारख्या ज्या काही नीड्स असतील त्या अगदी आपण लॉंग टाईमसाठी ठिकाणी पोस्टपोन करू शकत नाही. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला भूक लागल्याच्या नंतर ती भूक जी आहे ती ठराविक काळामध्येच ठिकाणी आपल्याला भागवणं मग ते अन्न ठिकाणी अन्नाची जी काही गरज आहे ती ठराविक काळापर्यंत आपल्याला असलेली दिसून येते. जर त्या ठराविक काळामध्ये जर आपल्याला अन्न मिळालं नाही तर आपल्या ठिकाणी मृत्यू होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने या ज्या काही फिजिओलॉजिकल नीड ज्या आहेत त्या आपण जास्त टाईमसाठी ठिकाणी पोस्टपोन करू शकत नाही. एका ठराविक काळापर्यंत ठिकाणी आपण पोस्टपोन करू शकलो. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की या ज्या काही फिजिओलॉजिकल नीड्स आहेत या एका ठराविक एक्सटेंटपर्यंत जोपर्यंत त्या ठिकाणी फुलफिल होत नाहीत तोपर्यंत मनुष्याला इतर कोणत्याही गोष्टी करण्यासाठी आपल्याला मोटिवेट झालेला किंवा इतर कोणत्याही नीड्स त्या ठिकाणी आपल्याला जनरेट झालेल्या दिसत नाहीत. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की एखादा भुकेलेला व्यक्ती असेल, हंग्री पर्सन असेल त्याचं फक्त एकच मोठी नीड असते ते म्हणजे फूड. त्याला अन्नाची त्यावेळेला गरज असते. त्यावेळेला त्याला कोणत्याही दुसऱ्या गोष्टीची गरज नसते, फक्त त्याला त्याकडे अन्नाची गरज ही असलेली दिसून येते. अशा पद्धतीने फिजिओलॉजिकल नीड ज्या आहेत ह्या अगदी प्रायमरी अँड त्याचं आपण त्या गोष्टी कधीही नीड जे आहेत ते कोणत्याही एक्सटेंटपर्यंत त्याकडे किंवा लाँग टाईमसाठी आपण पोस्टपोन करू शकत नाही. अगदी ठराविक काळामध्ये त्याकडे आपल्याला फुलफिल करणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने फर्स्ट स्टेपमध्ये किंवा फर्स्ट लेवलमध्ये आपल्याला फिजिओलॉजिकल नीड्स किंवा अगदी बेसिक नीड्स जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. Next is security or safety needs. These are needs connected with the psychological fear of loss of job, property, natural calamities or hazard etc. An employee wants protection from such types of fear. He prefers adequate safety or the security in this regards, protection from the physical danger, security of job, pension for older age etc. The safety needs come after the meeting the physiological needs. Such physiological needs lose their motivational potential when they are satisfied. As a result, safety needs replace them. They begin to manifest themselves and dominate human behavior. Maslow stressed the emotional as well as the physical safety. Safety needs act as the motivational force only if they are unsatisfied. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला स्टेप किंवा नेक्स्ट आपल्याला ग्रुप दिला आहे तो म्हणजेच सिक्युरिटी और सेफ्टी नीड्स. तर सिक्युरिटी किंवा सेफ्टी नीड्स या ठिकाणी आपल्याला सायकोलॉजिकल फिअर जे आहे किंवा मेंटल फिअर जे आहे याच्याशी रिलेटेड त्या ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात. म्हणजेच लॉस ऑफ जॉब, आपलं जॉब जाण्याची भीती असेल किंवा एखादी प्रॉपर्टी असेल ती जाण्याची भीती असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल याच्यासारख्या ज्या काही गोष्टी असतील याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला एक भीती निर्माण झालेली दिसून येते. मग याच्यापासून कुठेतरी एखादी सिक्युरिटी असेल किंवा सेफ्टी मिळवण्याची गरज त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. मग ह्या ज्या काही नीड्स आहेत त्याला सगळे आपण सिक्युरिटी और सेफ्टी नीड्स असं म्हटलं जातं. तर प्रत्येक व्यक्ती जी आहे ही त्या ठिकाणी या ज्या काही कॅलॅमिटीज असतील म्हणजेच नॅचरल कॅलॅमिटीज असतील किंवा जॉब लॉस असेल किंवा प्रॉपर्टी लॉस असेल याच्यापासून त्या ठिकाणी आपल्याला सिक्युरिटीज मिळवताना किंवा त्याला याच्यापासून प्रोटेक्शन्स त्या ठिकाणी हवं असतं. म्हणजे त्या ठिकाणी सायकोलॉजिकल डेंजरस फिजिकल डेंजरस असतील किंवा जॉब लॉस असेल त्याच्यापासून सिक्युरिटी असेल किंवा ओल्ड एजमध्ये पेन्शन असेल याच्यासारख्या गोष्टींसाठी आपल्याला प्रेफरन्स देताना आपल्याला दिसून येतात. तर सेफ्टी नीड जे आहे ते केव्हा जनरेट होत असतात तर ज्यावेळेला आपल्या फिजिओलॉजिकल नीड ज्या आहेत म्हणजेच आपल्या जे काही बेसिक नीड ज्या आहेत त्या ज्यावेळेला फुलफिल होतात किंवा त्या सॅटिस्फाईड होतात त्यावेळेलाच आपल्या सेफ्टी नीड ज्या जनरेट झालेल्या दिसून येतात. असं का
तर ज्या वेळेला आपल्या फिजिओलॉजिकल नीड ज्या आहेत त्या फुलफिल होत असतात किंवा सॅटिस्फाईड होत असतात, त्यावेळेला त्यांचं जे काही मोटिवेशनल पोटेन्शियल जे आहे ते आपल्याला कमी झालेलं दिसून येतं. म्हणजेच त्या नीड सॅटिस्फाईड झाल्यामुळे त्यांचं मोटिवेशनल पोटेन्शियल हे कमी झालेलं दिसून येतं आणि त्या जागी त्या ठिकाणी सेफ्टी नीड्स ही रिप्लेस झालेली आपल्याला दिसून येते. मग त्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्या गोष्टीपासून सेफ्टी मिळवण्यासाठी मोटिवेट झालेले आपल्याला किंवा मोटिवेशन मिळालेलं आपल्याला दिसून येतं. मग हे मोटिवेशन कधीपर्यंत चालतं, तर जोपर्यंत आपल्याला सेफ्टी जी आहे ती मिळत नाही किंवा आपल्या ज्या काही सेफ्टी नीड्स आहेत जोपर्यंत फुलफिल होत नाहीत तोपर्यंत हे मोटिवेशन आपल्याला चालू असलेलं दिसून येतं. एकदा काय सेफ्टी नीड्स फुलफिल झाल्या की त्याच्यामधून देखील मोटिवेशनल पोटेन्शियल जे आहे ते देखील आपल्याला कमी झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने सेकंड ग्रुप जो आहे किंवा सेकंड स्टेप जी आहे ही सिक्युरिटी नीड्स किंवा सेफ्टी नीड्स तरीकेने आपल्याला असलेल्या दिसून येतात. नेक्स्ट इज सोशल नीड्स. An employee or the human being is rightly treated as a social animal. He desires to stay in group. He feels that he should belong to one or other group and the member of that group should accept him with the love and affection. Every person desires to be affiliated to the such group. This is treated as a basic social needs of an individual. He also feels that he should be loved by the other member. He needs the friend and interaction with his friend and superior of the group, such fellows, employees and superiors. All such needs are the social needs which occupy third position in the hierarchy of need. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजे सोशल नीड्स. तर सोशल नीड्स कोणकोणत्या, तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक ह्युमन बिंग जो आहे हा एक सोशल ॲनिमल आहे. म्हणजेच प्रत्येक मनुष्य हा समाजामध्ये राहणारा प्राणी आहे. मग समाजामध्ये आपण राहत असताना आपला जो काही वेगळ्या प्रकारचे ग्रुप असतील किंवा जो काही समाज आहे त्या समाजाने आपल्याला ठिकाणी अगदी प्रेमाने लवली आणि अफेक्शनली त्या ठिकाणी आपल्याला स्वीकारलं पाहिजे, ॲक्सेप्ट केलं पाहिजे असं प्रत्येक मनुष्याचं त्या ठिकाणी मत असतं. म्हणजेच आपण वेगळ्या ग्रुपबरोबर म्हणजेच आपल्या फ्रेंड सर्कल असेल, रिलेटिव्ह असेल यांच्याबरोबर त्या ठिकाणी योग्यरित्या आपल्याला इंटरॅक्शन करता आलं पाहिजे. त्या व्यक्तीने आपल्याला योग्य पद्धतीने त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलं पाहिजे, आपल्यावरती प्रेम केलं पाहिजे. अशा पद्धतीचं जे काही नीड्स असतील ते आपल्याला जनरेट झालेल्या दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी आपले स्वतःचे फ्रेंड्स असणं गरजेचं असतं किंवा जे काही सुपेरियर असतील किंवा जे काही रिलेटिव्ज असतील हे त्या ठिकाणी डेव्हलप करताना आपल्याला दिसून येतं की त्यांच्याबरोबर रिलेशन जे आहे ते डेव्हलप करताना आपल्याला प्रत्येक मनुष्य हा दिसून येतो. मग हे रिलेशन जे आहे ते योग्य पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल, मग त्यांच्याकडून आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स कशा पद्धतीने देता येईल, आपण त्यांच्याबरोबर योग्य पद्धतीने कशा पद्धतीने इंटरॅक्शन करता येईल, या ज्या काही नीड्स असतील त्याला सगळ्यांना आपण सोशल नीड असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की समाजात वावरत असताना इतर व्यक्तींकडून आपल्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे, त्याचबरोबर इतर व्यक्तींना देखील आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये योग्य पद्धतीचं इंटरॅक्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे, त्यांच्याकडून आपल्याला योग्य असा रिस्पेक्ट त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आपल्याला चांगल्या पद्धतीचं फ्रेंड सर्कल असावं, आपले रिलेटिव्ह हे आपल्याशी चांगल्या पद्धतीने कनेक्टेड असावेत. या ज्या काही नीड्स असतील त्याला त्या ठिकाणी आपण सोशल नीड्स असं म्हटलं जातं. मग या ज्या काही नीड्स असतील सोशल नीड्स ज्या आहेत ते आपल्याला नीड हायरार्की थेअरीमध्ये त्यांना थर्ड पोझिशन दिलेली आहे. म्हणजेच फर्स्ट आपल्याला फिजिओलॉजिकल नीड्स अगदी बेसिक नीड्स, त्याच्यानंतर सिक्युरिटी, आपल्याला जॉब लॉस असेल किंवा इतर नॅचरल कॅलॅमिटीज असेल किंवा इतर गोष्टींपासून त्या ठिकाणी सिक्युरिटीज त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं किंवा त्या सेकंडरी नीड्स आपल्याला दिसतात. थर्ड आहे ते म्हणजे सोशल नीड्स, म्हणजे समाजामध्ये वावरत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीचं फ्रेंड सर्कल असणं, रिलेटिव्हबरोबर चांगल्या पद्धतीचं इंटरॅक्शन असतं. ही थर्ड स्टेप त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते किंवा थर्ड कॅटेगरी जी आहे ती नीड्सची त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. नेक्स्ट इज इस्टीम नीड्स. दिस कॅटेगरी ऑफ नीड इन्क्लूड द नीड टू बी रिस्पेक्टेड बाय द अदर, नीड टू बी अप्रिशिएटेड बाय द अदर, नीड टू हॅव अ पॉवर अँड फायनली नीड टू हॅव अ प्रेस्टिजियस पोझिशन. Once the previous needs are satisfied, a person feels to held in the esteem both by himself and also by other. Thus, the esteem needs are twofold in nature. First one is self-esteem needs, include those for the self-confidence, self-respect, competencies, etc. Second group of esteem needs are those related to the one's status, prestigious reputation, recognition, and the appreciation by the other.
तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला ग्रुप दिला आहे तो म्हणजेच इस्टीम नीड्स. तर इस्टीम नीड्स म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी इतर व्यक्तींकडून आपल्याला त्या ठिकाणी रिस्पेक्ट मिळवणं असेल, म्हणजेच रिस्पेक्टेड बाय द अदर्स असेल. त्याचबरोबर इतर व्यक्तींकडून अप्रिसिएशन मिळवणं असेल किंवा आपल्याकडे चांगल्या पद्धतीची पॉवर असणं, आपलं स्टेटस जे आहे ते चांगल्या पद्धतीचं स्टेटस असणं असेल. त्याचबरोबर समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीची प्रेस्टिजियस अशी पोझिशन्स त्या ठिकाणी तयार करणं असेल. या ज्या काही नीड्स असतील त्यालाच त्या ठिकाणी आपण इस्टीम नीड्स असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्या इगो रिलेटेड किंवा आपला जो काही इगो आहे त्याच्या रिलेटेड ज्या काही नीड्स असतील, मग त्या ठिकाणी इतर व्यक्तींकडून रिस्पेक्ट मिळवणं असेल, इतर व्यक्तींकडून त्या ठिकाणी अप्रिसिएशन मिळवणं असेल, आपल्याकडे चांगल्या पद्धतीची पॉवर किंवा आपलं स्टेटस जे आहे ते चांगल्या पद्धतीचं असणं, त्याचबरोबर समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीची प्रेस्टिजियस पोझिशन असणं, या ज्या काही नीड्स असतील त्याला सगळे आपण इस्टीम नीड्स असं म्हटलं जातं. मग ज्यावेळेला इतर नीड ज्या आहेत म्हणजेच फिजिओलॉजिकल नीड्स असतील, सेफ्टी नीड्स असतील किंवा सोशल नीड्स असतील, या फुलफिल झाल्याच्या नंतर त्याकडे इस्टीम नीड ह्या जनरेट झालेल्या आपल्याला दिसून येतात. मग या इस्टीम नीड ज्या आहेत त्या काही वेळेला स्वतःकडून आणि इतरांकडून अशा पद्धतीने दोन ग्रुपमध्ये ठिकाणी आपल्याला डिवाईड केलेल्या दिसून येतात. तर सेल्फ इस्टीम नीड्स कोणकोणत्या, तर सेल्फ कॉन्फिडन्स असेल, सेल्फ रिस्पेक्ट असेल, कॉम्पिटन्सीज असेल, हे जे काही आहेत ते सेल्फ इस्टीममध्ये इन्क्लूड केले जातात. म्हणजे स्वतःच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं स्टेटस हे डेव्हलप केलेलं दिसून येतं. म्हणजे स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स असेल, सेल्फ रिस्पेक्ट असेल यामध्ये. आणि सेकंड ग्रुप आहे तो म्हणजेच त्या ठिकाणी प्रेस्टिजियस रेप्युटेशन असेल, आपलं स्टेटस असेल, रिकग्निशन असेल, अप्रिशिएशन बाय अदर्स असेल, म्हणजेच इतर व्यक्तींच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं अप्रिशिएशन मिळवणं असेल, रिकग्निशन असेल, चांगल्या पद्धतीचं रेप्युटेशन असेल, चांगल्या पद्धतीचं स्टेटस असेल, अशा पद्धतीने दोन ग्रुपमध्ये इस्टीम नीड्स ह्या डिवाईड केल्या जातात. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की इस्टीम नीड्स म्हणजेच कोणकोणत्या, तर आपल्या इगो रिलेटेड किंवा आपल्या स्टेटस रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील, मग त्या ठिकाणी इतर व्यक्तींकडून रिस्पेक्ट मिळवणं असेल किंवा इतर व्यक्तींकडून अप्रिशिएशन मिळवणं असेल, चांगल्या पद्धतीचं स्टेटस असेल, चांगल्या पद्धतीचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल, या ज्या काही नीड्स असतील त्याला सगळे आपण इस्टीम नीड्स असं म्हटलं जातं. आणि या ज्या आहेत त्या नीड हायरार्की थेअरीमध्ये आपल्याला 4 स्टेपमध्ये म्हणजेच फर्स्ट फिजिओलॉजिकल नीड्स, सेकंड सिक्युरिटी नीड्स ऑर सेफ्टी नीड्स, देन सोशल नीड्स आणि त्याच्यानंतर त्याकडे इस्टीम नीड ह्या जनरेट झालेल्या दिसून येतात. म्हणजे सोशल नीड फुलफिल झाल्याच्यानंतर इस्टीम नीड या जनरेट झालेल्या आपल्याला दिसून येतात. Next is self-actualization need. This is the highest among the need in the hierarchy of need advocated by the Maslow's. Self-actualization is desire to become what one is capable of becoming. It is a growth need. A worker must work efficiently if he is to be ultimately happy. Here a person feels that should be accomplish something in his life. He wants to utilize his potential to the maximum extent and desire to become what one is capable of becoming. A person desire to have a challenges and achieve something special in his life or in the area of his specialization. Though everyone is capable of self-actualization may not reach this stage, this need is fully satisfied rarely. तर नेक्स्ट आपल्याला ग्रुप दिला किंवा नेक्स्ट आपल्याला स्टेप दिली ती म्हणजे सेल्फ ॲक्च्युलायझेशन नीड्स. तर सेल्फ ॲक्च्युलायझेशन नीड जी आहे ही त्या ठिकाणी अगदी टॉपमोस्ट किंवा हायेस्ट नीड जी आहे ही मॅस्लोच्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय केलेली दिसून येते. तर सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आपल्या लाईफमध्ये एक कुठेतरी चांगल्या पद्धतीचं एक काम करणं असेल किंवा आपल्या लाईफमध्ये काहीतरी स्पेशल त्या ठिकाणी करणं असेल किंवा आपलं जे काही स्पेशलायझेशन आहे किंवा आपण ज्या ठिकाणी काम करतो आहे त्या ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण एक स्पेशल काहीतरी त्या ठिकाणी गोष्ट करणे, त्याला ती जी काही नीड आहे त्याला सगळे पण सेल्फ ॲक्च्युलायझेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे असणारं जे काही पोटेन्शियल असेल, आपला एक्सपिरियन्स असेल, आपलं जे काही नॉलेज असेल त्याचा यूज करून आपल्या लाईफमध्ये एक काहीतरी नवीन त्या ठिकाणी करणं किंवा स्पेशल एखादी गोष्ट त्या ठिकाणी करणं किंवा आपलं जे काही स्पेशलायझेशन आहे किंवा आपला जो काही वर्किंग एरिया आहे त्या वर्किंग एरियामध्ये एक चांगलं काहीतरी स्पेशल गोष्ट त्या ठिकाणी करणं, आपल्याकडे असलेलं नॉलेज असेल किंवा एक्सपिरियन्स असेल त्याचा यूज करून ही जी काही नीड आहे त्याला सगळ्यांनी पण सेल्फ ॲक्च्युलायझेशन नीड्स असं म्हटलं जातं. तर प्रत्येक व्यक्तीकडे त्या ठिकाणी सेल्फ ॲक्च्युलायझेशन ही नीड त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येत, परंतु या नीड ज्या आहेत ह्या अगदी कमी प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला फुलफिल झालेल्या दिसून येतात किंवा या नीडपर्यंत अगदी कमी लोक ही त्या ठिकाणी आपल्याला पोचलेली दिसून येतात. त्यामुळे ही जी काही नीड आहे सेल्फ ॲक्च्युलायझेशन नीड जी आहे ती नीड हायरार्की थेअरीमध्ये एकदम टॉपला किंवा लास्टला ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. अशा पद्धतीने नीड हायरार्की थेअरी जी आहे ती 5 स्टेपमध्ये त्या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. फर्स्ट आहे ते म्हणजे सायकोलॉजिकल नीड्स, फिजिओलॉजिकल नीड्स, सेकंड इज सिक्युरिटी ऑर सेफ्टी नीड्स, थर्ड वन इज सोशल नीड्स, फोर्थ वन इज इस्टीम नीड्स अँड फिफ्थ वन इज सेल्फ ॲक्च्युलायझेशन नीड्स. अशा पद्धतीने त्या ठिकाणी नीड हायरार्की थेअरी जी आहे ते मॅस्लो यांनी डेव्हलप केलेली आहे. अकॉर्डिंग टू मॅस्लोज
if the lower level needs are satisfied, they cause to act as a motivating factor. As a result, higher level need emerge. This cycle is repeated till the highest level needs are fully satisfied. This also suggested that the satisfaction and the motivations are different and do not have a same meaning. Hunger is a motivating factor till it is not satisfied. Once satisfied, it will not act as a motivating factor. तर मॅस्लो यांच्या मतानुसार ज्यावेळेला एखादी जी काही नीड आहे किंवा आपले जे काही लोअर लेवल नीड जे आहे ते सॅटिस्फाईड झाल्याच्यानंतर त्याच्यापासून मिळणारं जे काही मोटिवेशन जे आहे किंवा मोटिवेटिंग फॅक्टर जे आहे ते आपल्याला कमी झालेले दिसून येतात आणि त्या ठिकाणी नवीन नीड जे आहेत किंवा नेक्स्ट लेवल जी नीड जे आहेत ते आपल्याला जनरेट झालेल्या दिसून येतात आणि त्याच्यापासून त्या ठिकाणी नवीन गोष्ट करण्यासाठी आपल्याला ह्युमन बिंगला मोटिवेशन मिळालेलं आपल्याला दिसून येतं. मग हे कधीपर्यंत चालतं तर शेवटची जी काही नीड आहे म्हणजे सेल्फ ॲक्च्युलायझेशन नीड जी आहे किंवा लास्ट लेवलची जी काही नीड आहे ती फुलफिल होईपर्यंत ही सायकल जी आहे म्हणजेच नीड जनरेट होणं, त्याच्यापासून मोटिवेशन मिळणं, नीड फुलफिल होणं, ते फुलफिल झाल्याच्यानंतर सेकंड नीड त्या ठिकाणी जनरेट होणं, त्याच्यापासून मोटिवेशन मिळणं, मग ती नीड फुलफिल होणं, ही सायकल जी आहे ती अगदी लास्ट स्टेपची जी काही नीड आहे किंवा हायेस्ट लेवल नीड जी आहे तिथपर्यंत आपल्याला चालत राहिलेली दिसून येते. तर याच्यावरून आपल्या लक्षात येईल की सॅटिस्फॅक्शन आणि मोटिवेशन हे दोन्ही वेगवेगळे आहेत. म्हणजे सॅटिस्फॅक्शन आणि मोटिवेशन यांचं जे काही मिनिंग आहे ते पूर्णपणे आपल्याला वेगवेगळं असलेलं दिसून येतं. कारण ज्यावेळेला एखादी गोष्ट मिळते, सॅटिस्फाईड होतो, तेव्हा त्यापासून मिळणारं जे काही मोटिवेशन जे आहे ते आपल्याला कमी झालेलं दिसून येतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर हंगर म्हणजेच भूक जी आहे ते कधीपर्यंत असतं तर जोपर्यंत आपली भूक फुलफिल होत नाही किंवा सॅटिस्फाईड होत नाही, काहीतरी आपल्याला अन्न मिळत नाही, तोपर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याला अन्न मिळवण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं. एकदा का अन्न मिळालं, आपली भूक भागली की त्या ठिकाणी त्याच्यापासून मिळणारा जो काही मोटिवेटिंग फॅक्टर आहे किंवा मोटिवेशन जे आहे ते आपल्याला कमी झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येईल की जोपर्यंत एखादी गोष्ट सॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत त्याच्यापासून मोटिवेशन हे मिळत असतं. ती सॅटिस्फाईड झाल्याच्या नंतर त्याच्या माध्यमातून मिळणारं मोटिवेशन जे आहे ते आपल्याला कमी झालेलं दिसून येतं, असं मॅस्लो यांनी सांगितलेलं आहे. तर वरती ज्या काय आपण नीड्स बघितलेल्या होत्या किंवा ग्रुप जे बघितलेले होते हे पिरॅमिडच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. तर पिरॅमिडमध्ये जर बघितलं तर बॉटमला एकदम फिजिओलॉजिकल नीड जे आहे ते आपल्याला दिलेले आहेत. मग त्या ठिकाणी फूड असेल, शेल्टर असेल, वॉटर असेल, एअर असेल, क्लोथिंग असेल, या नीड्स त्या ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात. मग या फुलफिल झाल्याच्यानंतर सेकंड नीड, मग सिक्युरिटी किंवा सेफ्टी नीड जे आहे, मग सेफ्टी अबाउट जॉब असेल किंवा फिजिओलॉजिकल नीड्स असतील किंवा आपले जे काही सेफ्टी नीड जे आहेत ते जनरेट झालेल्या दिसून येतात. त्या फुलफिल झाल्याच्यानंतर थर्ड वन आपल्याला सोशल नीड जनरेट झालेल्या दिसून येतात. मग सोशल नीडमध्ये फ्रेंडशिप असेल, लव्ड असेल किंवा अफेक्शन असेल किंवा वेलबिंग असेल, हे त्या ठिकाणी आपल्याला जनरेट झालेलं दिसून येतं. ते फुलफिल झाल्याच्यानंतर इस्टीम नीड आपल्याला जनरेट झालेल्या दिसून येतात. मग त्यामध्ये स्टेटस असेल, प्रेस्टीज असेल, रिस्पेक्ट असेल, हे त्या ठिकाणी जनरेट झालेलं दिसून येतं. आणि ते फुलफिल झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी सेल्फ ॲक्च्युलायझेशन नीड म्हणजेच अगदी टॉपला फिफ्थ जे आहे सेल्फ ॲक्च्युलायझेशन नीड्स म्हणजेच वेगळ्या प्रकारचे गोल असेल ते अचीव करणं असेल किंवा एखादी चांगली गोष्ट त्या ठिकाणी स्पेशल थिंग त्या ठिकाणी करणं असेल, ही नीड त्या ठिकाणी आपल्याला जनरेट झालेली दिसून येते. अशा पद्धतीने पिरॅमिडच्या माध्यमातून त्या ठिकाणी मॅस्लोज नीड हायरार्की थेअरी जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेली आहे. नेक्स्ट इज मेरिट्स ऑर ॲडव्हान्टेजेस ऑफ मॅस्लोज थेअरी ऑफ मोटिवेशन. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मॅस्लोज थेअरी ऑफ मोटिवेशन किंवा नीड हायरार्की थेअरी जी आहे त्याचे काही मेरिट्स किंवा ॲडव्हान्टेजेस या ठिकाणी दिलेले आहेत. मग ॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज मॅस्लोज थेअरी एक्सप्लेन व्हाय वन मेन बिहेव डिफरंटली फ्रॉम अदर इन द सिमिलर सिच्युएशन अँड ॲट द सेम टाईम सजेस्ट समथिंग दॅट ऑल मेन हॅव इन कॉमन. म्हणजेच फर्स्ट त्या ठिकाणी आपल्याला ॲडव्हान्टेजेस दिलं आहे की मॅस्लोज थेअरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला असं इंडिकेट केलं आहे किंवा असं आयडेंटिफाय केलं आहे की सिमिलर सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या व्यक्ती किंवा वेगवेगळे मनुष्य जे आहे मेन जे आहेत ते वेगळ्या बिहेव त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी सिमिलर सिच्युएशनमध्ये प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला बिहेव करताना दिसून येते. असं का केलं जातं तर त्या ठिकाणी नीड जे आहे त्याचं एक्सपेक्टेशन असेल किंवा त्याचं जे काही इम्पॉर्टन्स असतील हे प्रत्येक व्यक्तीनुसार त्या ठिकाणी आपल्याला चेंज झालेले दिसून येतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक सिमिलर सिच्युएशनमध्ये वेगळ्या पद्धतीने बिहेव करताना दिसून येते, असं मॅस्लोज थेअरीच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट इज द थेअरी इज नॉट लिमिटेड टू द वर्क सिच्युएशन ओनली बट कवर द ऑल एरिया ऑफ मेन्स लाईफ.
म्हणजेच नीड हायरार्ची थेरी जी आहे ही फक्त त्या ठिकाणी वर्क सिच्युएशनवरतीच त्या ठिकाणी फोकस केलेली नाही किंवा त्या सिच्युएशनपुरती लिमिटेड ठेवलेली नाही, तर पूर्ण एंटायर लाईफ एरिया जे आहे किंवा पूर्ण मनुष्याचे जे काही पूर्ण लाईफ आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही नीड्स असतील त्या सर्व नीड्स त्या ठिकाणी आपल्याला थेरीच्या माध्यमातून कव्हर केलेल्या दिसून येतात. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की जी काही नीड हायरार्ची थेरी आहे ही फक्त वर्क सिच्युएशनपुरती लिमिटेड न ठेवता मनुष्याच्या पूर्ण जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही गरजा असतील किंवा पूर्ण जीवन प्रवासामध्ये असणाऱ्या ज्या काही गरजा असतील त्या कव्हर करून त्या ठिकाणी नीड हायरार्ची थेरी ही डेव्हलप केलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट इज अ थेरी गिव्ज अ सम इन्साइट टू फ्युचर ट्रेंड इन द लेबर मॅनेजमेंट रिलेशन. म्हणजे सर ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की फ्युचरमध्ये लेबर मॅनेजमेंट कशा पद्धतीने असेल किंवा लेबरमध्ये आपण कशा पद्धतीने रिलेशनशिप ठेवलं पाहिजे हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला मॅस्लोज नीड हायरार्ची थेरी जी आहे किंवा मॅस्लोज थेरी ऑफ मोटिवेशन जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला उपयोगी असलेली दिसून येते. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की या थेरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण एम्प्लॉईजला कशा पद्धतीने मोटिवेट करू शकतो किंवा कोणकोणत्या गोष्टी फ्युचरमध्ये आपल्याला करणं गरजेचं असतं जेणेकरून आपले एम्प्लॉईज जे आहेत त्या ठिकाणी मोटिवेट होऊ शकतात. हे आयडेंटिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी ही थेरी जी आहे ती उपयुक्त ठरलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट इज मॅस्लोज थेरी ड्रॉज अ अटेन्शन ऑन द वन अस्पेक्ट्स which was ignored in the conventional approach to the management of the people, namely the satisfied needs is not motivator of the behavior. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला ॲडव्हान्टेजेस दिले त्यामध्ये आपल्याला सांगितलं की मॅस्लोज थेरीच्या माध्यमातून एक सर्वात महत्त्वाचा अस्पेक्ट जो आहे किंवा महत्त्वाची फॅक्ट जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला समोर आणलेली दिसून येतं, जी त्या ठिकाणी लोकांच्या मॅनेजमेंटच्या ॲप्रोचमध्ये ठिकाणी कधीही आपल्याला यूज केलेली किंवा ती गोष्ट जी आहे ती इग्नोर केलेली दिसून येते. तर ती गोष्ट कोणती, तर आपल्या ज्या काही सॅटिस्फाईड नीड ज्या आहेत त्या कधीही आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी मोटिवेट करताना दिसून येत नाहीत. म्हणजेच ज्या काही सॅटिस्फाईड नीड ज्या आहेत त्या नॉन मोटिवेटेड असतात, तर अनसॅटिस्फाईड नीड ज्या आहेत ते आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी मोटिवेट करताना दिसून येतात. हे महत्त्वाची जी काही गोष्ट आहे ही मॅस्लोज थेरीच्या माध्यमातून आपल्याला इंडिकेट केलेली दिसून येते किंवा आयडेंटिफाय केलेली दिसून येते. अशा पद्धतीने वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला मॅस्लोज थेरीचे दिलेले आहेत. नेक्स्ट इज लिमिटेशन ऑफ द मॅस्लोज थेरी ऑफ मोटिवेशन. म्हणजेच मॅस्लोज थेरी ऑफ मोटिवेशनच्या काही लिमिटेशन्स देखील या ठिकाणी दिले आहेत. म्हणजेच वरती ॲडव्हान्टेजेस किंवा मेरिट्स दिले आहेत त्याच पद्धतीने काही लिमिटेशन्स देखील या ठिकाणी आहेत. मग हे लिमिटेशन्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज मॅस्लोज थेरी इज ओव्हर द सिम्प्लिफाईड अँड बेस्ड ऑन द ह्युमन नीड ओनली. म्हणजेच फर्स्ट आपल्याला लिमिटेशन्स दिले त्यामध्ये आपल्याला सांगितलं की मॅस्लोज थेरी जी आहे ती फक्त त्या ठिकाणी ह्युमन नीड जे आहेत याचा बेस जो आहे याच्यावरती त्या ठिकाणी आपल्याला तयार केलेली दिसून येते. म्हणजे सिम्प्लिफाईड ज्या काही नीड्स असतील त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला तयार केलेली दिसून येते. यामध्ये त्या ठिकाणी ह्युमन नीड आणि बिहेवियर यांच्यावरती कोणकोणते फॅक्टर त्या ठिकाणी इफेक्ट करतात किंवा त्यांच्या रिलेशनशिपवरती त्या ठिकाणी कोणकोणते फॅक्टर इफेक्ट करतात किंवा कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला अफेक्ट करतात याचा कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला विचार केलेला दिसून येत नाही. हे लिमिटेशन्स त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज द थेरी फेल टू द रिफर टू द अदर मोटिवेटिंग फॅक्टर लाईक एक्सपेक्टेशन, एक्सपिरियन्स अँड परसेप्शन. नेक्स्ट आपल्याला लिमिटेशन्स दिले त्यामध्ये आपल्याला सांगितले की इतर जे काही मोटिवेटिंग फॅक्टर जे आहेत ते कोणत्या पद्धतीने विचारात आपल्याला घेतलेले दिसत नाहीत. म्हणजेच एक्सपेक्टेशन असेल, एक्सपिरियन्स असेल, परसेप्शन असतील, या गोष्टी मोटिवेटिंग फॅक्टर जे आहेत किंवा या ज्या काही मोटिवेशनल गोष्टी असतील त्या कोणत्याही पद्धतीने या थेरीमध्ये आपल्याला विचारात घेतलेल्या दिसत नाहीत. फक्त जे काही ह्युमन नीड्स असतील त्याच्या माध्यमातून आपल्याला मोटिवेशन मिळतं असं ठिकाणी अज्युम केलेलं आपल्याला दिसून येतं. हे एक लिमिटेशन्स ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं आहे. नेक्स्ट इज नीड ऑफ द ऑल एम्प्लॉईज आर नॉट युनिफॉर्म. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक एम्प्लॉईच्या ज्या काही नीड्स असतील किंवा प्रत्येक व्यक्तीचे काही नीड्स असतील ह्या ठिकाणी आपल्याला युनिफॉर्म असलेल्या दिसत नाहीत. प्रत्येक व्यक्तीचे काही नीड्स असतील त्या आपल्याला वेगळ्या असलेल्या दिसून येतात. म्हणजेच फिजिओलॉजिकल नीड्स असतील किंवा सेफ्टी नीड्स असतील ह्या प्रत्येक एम्प्लॉईजनुसार किंवा प्रत्येक व्यक्तीनुसार आपल्याला चेंज झालेल्या दिसून येतात. परंतु या थेअरीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचे काय नीड्स असतील त्या सिमिलर आहेत किंवा युनिफॉर्म आहेत असं त्या ठिकाणी अज्युम करून त्या ठिकाणी आपल्याला ही थेअरी जी आहे ती तयार केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे देखील लिमिटेशन्स त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. नेक्स्ट इज द पॅटर्न ऑफ हायरार्ची ऑफ नीड ॲज अ सजेस्टेड बाय द मॅस्लोज मे नॉट बी ॲप्लिकेबल युनिफॉर्मली टू द ऑल कॅटेगरी ऑफ एम्प्लॉईज. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला लिमिटेशन्स दिले की मॅस्लोज यांनी जी काही नीड हायरार्ची तयार केलेली आहे म्हणजे नीडची हायरार्ची जी काही सजेस्ट केलेली आहे ती प्रत्येक कॅटेगरीमधल्या एम्प्लॉईजसाठी ॲप्लिकेबल असेलच असं नाही. म्हणजेच जे काही वेगळ्या कॅटेगरीज असतील एम्प्लॉईच्या त्या प्रत्येक कॅटेगरीमधील एम्प्लॉईसाठी ती काय नीड हायरार्ची थेअरी जी आहे किंवा नीडची जी काय हायरार्ची आहे ती ॲप्लिकेबल होईलच असं नाही. हे त्या ठिकाणी लिमिटेशन्स असलेलं दिसून येतं.
नेक्स्ट इज मॅस्लोज assumptions of need hierarchy does not hold up good in the present age. As such, a person has a penalty of need to be satisfied, which may not be necessarily followed the Maslow's need hierarchy. म्हणजेच तरी काही आपल्या लक्षात येईल की प्रेझेंट एजचा विचार केला की प्रेझेंटचा सध्याच्या काळाचा जर विचार केला तर मॅस्लोच्या थेरीचे जे काही अझम्पशन्स असतील ते अझम्पशन्स जे आहेत ते योग्य असलेले आपल्याला दिसत नाही किंवा कुठेतरी तरीकडे आपल्याला चुकीचे अझम्पशन्स तरीकडे घेतलेले दिसून येतात. कारण आपल्या लक्षात येईल की प्रत्येक व्यक्तीला त्याचे जे काही नीड्स असतील त्या अगदी ठराविक काळापर्यंत तरीकडे सॅटिस्फाईड करणं गरजेचं असतं. मग ही जी काही गोष्ट आहे ती कोणत्याही पद्धतीने तरीकडे आपल्याला या थेरीमध्ये विचारात घेतलेली दिसून येत नाही. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचे जे काही वेगळ्या प्रकारच्या नीड्स असतील ज्या आपल्याला हायरार्कीमध्ये दिलेल्या आहेत त्या नीड ज्या आहेत त्या अगदी ठराविक काळापर्यंत आपल्याला फुलफिल करणं गरजेचं असतं. म्हणजेच त्याला एक ठराविक काळ तरीकेने आपल्याला असलेला दिसून येतो. मग ही जी काय गोष्ट आहे ते कोणत्याही पद्धती तरीकेने आपल्याला विचारात घेतलेली दिसत नाही. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही लिमिटेशन्स आहेत हे लिमिटेशन्स तरीकेने आपल्याला मॅस्लोज थेरी ऑफ मोटिवेशन किंवा नीड हायरार्की थेरी ऑफ मॅस्लोज याच्या तरीकेने आपल्याला दिलेले आहेत. अशा पद्धतीने फर्स्ट नीड थेरी ऑफ नीड जी आहे मॅस्लोज थेरी ऑफ मोटिवेशन किंवा नीड हायरार्की थेरी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. त्याचं इंट्रोडक्शन असेल त्याचं मग कशा पद्धतीने हायरार्की कॅटेगरीज केलेल्या आहेत त्याचबरोबर त्याचे ॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत त्याचे लिमिटेशन्स कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत.